जगात इंडिव्हिज्युअल फ्रीडमचं कौतुक जसजसं वाढत गेलं ना, तसतसं आपलं मानसिक स्वास्थ्य हरवत गेलंय. व्यक्ती आणि समष्टीच्या या दोन्हींचा बॅलन्स असला, तरच मानव सुखी असू शकतो. समाजाचं आणि सामाजिक नियमांचं ओझंही असू नये आणि एकट्या मनुष्याच्या चॉईसेस आणि फ्रीडमच्या अमर्याद कौतुकातही आपण अडकू नये. दोन्हींचा समतोल साधला तरच माणूस सुखी होणार आहे. कारण मी माझ्या कुटुंबासाठी झटणार आणि माझ्या कळपात माझं मानाचं स्थान असायला हवं. या दोन्ही आदिम प्रेरणा आहेत आपल्या. दोन्ही पुरुष आणि स्त्री दोन्ही जमातींच्या. देअरफॉर इफ यू गेट डिटॅच्ड फ्रॉम सोसायटी, फॅमिली, सुरुवातीला खूप स्वतंत्र, मुक्त वाटायला लागतं. पण नंतर लगेच व्हेरी क्विकली यू फील हॉलो. बिकॉज माणसाचं सुख समाधान हे ॲब्सोल्यूट स्वातंत्र्यात नसतं, जबाबदारीच्या पूर्ततेत असतं. माणूस स्वतंत्र कशासाठी हवाय? आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्यात म्हणून. पारतंत्र्यात असलेला माणूस आपलं कुटुंब, आपलं समाज कसा राखू शकेल म्हणून स्वातंत्र्य पाहिजे. बट दॅट्स नॉट द अल्टिमेट गोल. म्हणजेच प्रत्येक मनुष्य आपलं जीवन कसं जगायचं हे ठरवायला मोकळा असायलाच पाहिजे. पण त्याला ही जाणीव असायला हवी की बघ भाई, यू चूज हाऊ यू वॉन्ट टू लिव्ह. पण तू एकटा राहशील, समाजापासून दूर राहशील, लग्न नको, मूल नको म्हणशील. ठीक आहे, you have the freedom to choose, but just remember that this path leads to depression and hopelessness and hollowness.